जिल्हा परिषद. बरं हे जालना किती किलोमीटर पडतो? मला 125 किलोमीटर. 125 किलोमीटर. हो. आज किती टन माल आला बरं मार्केटला? आज 3 टन 100 किलो. बरं बरं. म्हणजे 31 हां म्हणजे 31 क्विंटल. 31 क्विंटल माल आणला. बरं मार्केटला आणेपर्यंत किती खर्च आला तुम्हाला सगळा? मार्केटला आणण्यापर्यंत मला आता इथं आणण्याचं भाडंच घेतलं 7,000 रुपये. 7-8 हजार समजा. 7 हे गाव शेतातून काढायला 1,000 रुपये घेतले. 8,000 भाडं. 8,000 आणि घरचे 5,000 रुपये आमचे. तोड्याची मजूर 5,000 रुपये. या ठिकाणी 18 क्विंटल ची बीट आहे. 18 क्विंटल 10 किलोची बीट आहे. 18.5 क्विंटल माल आहे. पुऱ्या ढेरचा रेट चालू आहे. पुऱ्या ढेरचे भाव आहे. 1.5 क्विंटल कमी 2 टन माल आहे. या ठिकाणी हा जो माल आहे याला 25,786 बाजार भाव लागला आहे. या ठिकाणी माल जो होता हा 18.5 क्विंटल होता. 1.5 क्विंटल कम 2 टन माल होता. बघू शकता 3 टन माल आहे. 1 क्विंटल कमी 29 क्विंटल माल आहे. पुऱ्या ढेरची बीट आहे. तानाची बीट नसून पुऱ्या ढेरची बीट आहे. हा ढेर 1 क्विंटल कमी 3 टन आहे. 42 माल बघा एकदा कसा आहे. माल बघून घ्या तुम्ही कसा आहे तो एकदा व्हिडिओमध्ये. सवरचे 225. हा जो माल याला जवळपास 15,000 रुपये टन विकलेला आहे. 15,000 रुपये टन. या ठिकाणी हा जो माल आहे 5 क्विंटल 80 किलो माल आहे. याची बीट चालू झाली आहे. बघू शकता माल कसा आहे तुम्ही. तर 5 क्विंटल 80 किलो 80 किलो 71 72 75 76 बघू शकता माल कसा आहे तुमचं. 5 क्विंटल 80 किलो 5 क्विंटल 80 किलो आहे. 1 2 2.5 2 क्विंटल 60 किलो 26. हा जो माल याला 9,000 बाजार भाव लागला आहे. 9,000 रुपये. व आंब्या मिक्स आहे का? मेरा किसका बोलते मेरा अंदाज अपना 12 क्विंटल है. 12 क्विंटल ये 12 क्विंटल मेरा 50,000 रुपये टन वाला. 6 क्विंटल गिफ्ट देंगे हम तुमको. देंगे लाकर 6 क्विंटल तुमको गिफ्ट देंगे बस. अच्छा 6 क्विंटल लिख लीजिए सर. 12 क्विंटल है सेठ. ये 12 क्विंटल है भाई. क्या पुकारो 5,000 रुपये 6,000 पूरे 6,000 रुपये. बघू शकता माल कसा आहे. मेरा क्या मेरे घे ना. म्हणा सांगू नका. बर 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 शेतकऱ्याला म्हणा सांगू नका. हे 50,000 रुपये टनी कण ऊन महिन्यामध्ये. बर बर आंब्या व मेरा मिक्स आहे. 50,000 इकन मे मध्ये. बघू शकता माल कसा आहे. कमेंट पढ़ो तुम नीचे.
नौ यार 500, 9 600, 9 यार 600 रुपये, 9 700 600, 9 यार 700 86 रुपये, 2 बोल रुपये पुरे तयार जो माल याला 10,000 बाजार भाव लागलाय. 10,000 12 क्विंटल 12 क्विंटलला 10,000 बाजार भाव लागलाय. मिरग माल मिक्स होता, मिरग व आंब्या. आज आपल्यासोबत आहे शेतकरी बांधव, ते खूप दूरचे. त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांनी या ठिकाणी जालना बाजार समितीमध्ये मोसंबी आणली होती व त्यांच्या मोसंबीला काय भाव लागला, त्यांच्या बाजारभावाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. दादा पहिला आपलं संपूर्ण परिचय द्या, तुमचं नाव. हां, मी तुकाराम मान्नासाहेब पाते, राहणार कोथाळा, तालुका मानवत, जिल्हा परभणी. जिल्हा परभणी. बरं, हे जालना किती किलोमीटर पडतो? मला 125 किलोमीटर. 125 किलोमीटर. हो. आज किती टन माल आला बरं मार्केटला? आज 3 टन 100 किलो. बरं बरं. म्हणजे 31 हां, म्हणजे 31 क्विंटल. 31 क्विंटल माल आणला. बरं, मार्केटला आणेपर्यंत किती खर्च आला तुम्हाला सगळा? मार्केटला आणण्यापर्यंत मला आता इथं आणण्याचं भाडं घेतलं 7,000 रुपये. 7-8 समजा. 7 हे गाव शेतातून काढायला 1,000 रुपये घेतले. म्हणजे 8,000 भाडं. 8,000 आणि घरचे 5,000 रुपये आमचे. तोडायची मजूर 5,000 रुपये. हां, जवळपास 14-15 तुम्हाला खर्च आला. 14-15 हजार रुपये खर्च आला. ते बी आमचे घरचे होतो म्हणून आम्ही तोडणार आहे. मजूर असतं आम्हाला 6 दिवस घातले असते. हां, बरं बरं. तर आज 2 नमुनेच माल आला. 2 नमुनेचा आला. तर काय भाव लागला तुम्हाला? हे 19 क्विंटलला लागला 12,000 रुपये खाली. 12,000 रुपये 6,000 रुपये क्विंटल नाही. म्हणजे 6 रुपये किलो तुमची. 6 रुपये किलो गेली. हां, 6,000 रुपये टन. हां, 6,000 रुपये टन. दुसरा लॉट असतो दुसरा गेला ते 12 क्विंटल 35 किलो होता. 12 क्विंटल 35. ते गेला 18,000 गुत्ता. 18,000 ला गेला. 8,000. समजा तो काय पाडा बघा 14-15 रुपये. 14-15च पडा. हो, आज माल कमी होता त्यामुळे थोडी भाव वाढत. भाऊ वाढे मला म्हणजे मोसंबीला किती खर्च येतो बरं? कसं शेती जात नाही. शेतीला किती खर्च आला तुम्हाला मोसंबीला? हा, 1 एकर शेती आहे आपल्या मोसंबी 250 झाडे. तर हे आपले ते लावणीचे आपलं खर्च त्याला बराच खर्च येतो. पाहणं 3 दिवस फवारण्या खत, DAP, युरिया, पोटॅश, हे लिंबोळी खत हे घालावंच लागतं नाही. मग ते घालून उरल्या काय उरायला आपलं काहीच उरू शकत नाही रे. खर्च किती आला समजा आकडा सुद्धा आपला? 10,000 रुपये खताचा याचा झाला तिकडला. 10,000 तो खर्च. हां आणि समजा खतावर खर्च 10,000. हां, आणि मेहनत मेहनत वेगळी वेगळी शेती 6 महिन्याची. हां, मेहनत शेतीची. मोसंबीला काय भाव पाहिजे कमीत कमी तेव्हा? कमीत कमी शेतकऱ्याला भाव इथं 30,000 ते 25,000 पाहिजे. 20-25 20-25 हजार. हां हां, कारण की तुम्हाला मार्केटला आणेपर्यंत जवळपास 30 टनाला 14-15 खर्च झाला. हो, शेतकऱ्याच्या हातात काय उरायचं? काहीच उरलं नाही. काय उरायलं? कमीत कमी 10,000. हो हो, गळ किती झाली? गळ जवळजवळ इतक्यामध्ये 2 टन पडा असं मला गळ झाली. हो. बरं बरं. मग तुम्हाला काय काय अपेक्षा आहे होती मोसंबी मार्केटला अगोदर आणायच्या अगोदर काय भाव मिळाला? मला वाटलं इथं भाव 20-25-19 सांग असं भेटू म्हटलं. 20,000 19 असं भेटून मला असं वाटू लागलं. आता मार्केटला आल्यावर काय वाटत राहिलं? आता मार्केटला आलो का आता बोलावं असं वाटतं ना, काय वाटायला बोलावं पण वाटतं ना घेऊ. म्हणजे आपली मेहनत काय निघाली, आपण करायलो काय काय उरायलंय म्हणजे. म्हणजे आज मोसंबी काय ऐकली बरं जालना बाजार समितीत कमीत कमी? हां, जवळ 16,000 15,000 14,000 पर्यंत गेली. एकदम चांगला माल. चांगला माल 16,000. खालचा माल एकदम खालचा. खालच्यात खाली मग ते आमचं 6,000 रुपये गेला ना एकदमच. हां, म्हणजे मोसंबी पीक सध्या धोक्यात आहे, पुरत नाही मोसंबी. नाही पुरत, धोक्यातच. तुम्ही मग मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता ज्यांच्याकडे मोसंबी त्यांना? नाही, त्याला सांगू इच्छितो बाबा तुम्ही बाबा त्याला कष्ट घ्या चांगले. आता रोग कोणता पडून त्याला फवारण्या करा, त्याच्यावर ध्यान द्या, लिंबू खत वापरा आणि त्याच्यातून गावरण खत जास्त वापरा. गावरण खतामध्ये 25 घटक असतात. पहा, आपल्या लोकांना गावरण खत वापरतं. गावरण खतामधले शेती उत्पन्न चांगलं येतं, शेतीला दुप्पट उत्पन्न येतं शेणखतापासून. आणि मग बाकीचं मग हे रासायनिक खतं तुम्हाला थोडे थोडे घालावं लागते. मग थोडे घालून फवारणी जास्त करा. फवारणी जास्त का करून फवारण्या 2-3 म्हणतात 4 फवारण्या करा, 5 करा. हे काळा रोग पडतो नाही काय म्हणते त्याला, काय मंगू रोग आहे. हे मंगू रोग घातक आहे आणि डास घातक आहे. व्यापाऱ्यांना मागितलं तुम्हाला बघितलं? व्यापाऱ्यांना बघितलं बघितलं जागेवर? व्यापारी त्यांना मागितला होता मागितला नाही त्याने. पण आम्हाला विचारलं होते ना, पण आम्ही जास्त भाव सांगितलं होते, घेतला नाही भाव आम्ही जास्त सांगितलं. हां, त्यानं नाही सांगितलं. ते म्हणजे सांगा तुमचा काय भाव आहे. मी 1 लाख रुपये सांगितले होते. काही बोलते तर बोलायचीच नाही, ते बोलत नाही. ते ना ते नीट गेले. आज झालं
ते काय बोलले असं बोलला सुद्धा मग हां 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 बरं. असं झालं. या ठिकाणी जे शेतकरी मोसंबी उत्पादक शेतकरी ते बी या भावावर काही खुश नाही. भविष्यात कमीत कमी मोसंबी 2000 विकली पाहिजे हां. खालीमध्ये वरमध्ये 30-35, कारण की मोसंबीला खर्च आहे, वेळ आहे, कष्ट आहे, सगळा पैसा त्यात पाणी आहे. हा चालतं. या व्हिडिओमध्ये थांबा पण पुन्हा हा व्हिडिओ आपला लाईक करा, शेअर करा व आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.